तर फायनली खवनेमध्ये आलेलो आहे आणि हे बघा किती सुंदर बीच आहे, एक नंबर. हे बघा या ठिकाणं पूर्ण अशी पट्टी आहे आणि तिथं तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, बारीक बारीक बोटी लागलेल्या आहेत. चला जाऊया. जबरदस्त व्ह्यू. ही नदी आहे, हे बॅकवॉटर आहे आणि इथं त्यांनी बांध घातलेला आहे. इथं ढिरी वाढल्या बसते की नाही काय माहित, नाही ढिल्ल करायला पाहिजे. बसलं तुला पाहिजे बघ दुसरी कोणती. चल ये. हो हो घेणार ना. त्याला व्हिडिओ करून दे. नाही नाही काय विषय नाही, राफ्टिंग द्या. क्या चालव. लखन बोले कू काय खटाखट टकाटक. लखन बोले टकाटक खटाखट टकाटक खटाखट. लखन बोले टकाटक खटाखट. अरे इकडे कुठे चालला, इकडे कुठे नाही आलायस खरं. मारता हा मार, टर्न मार. अरे भावा एक्सपर्ट आहेस तू, काय विषय नाही. मी पण एक्सपर्ट आहे. अरे मी पण एक्सपर्ट आहे, मला पण येते रे. एक नंबर वाटायला भावना. शेवट एक्सपिरियन्स आहे. कधी आला ह्या साईडला मालवण साईडला तर कायाकिंग केल्याशिवाय भावना कोण जायचं नाही. धडकते आता. हां तर मी काय सांगाल तो इथं खवणे कांदळवन खवणे बीच म्हणून आहे. खवणे बीचजवळ भावना कधी पण या आला तर परत एकदा बोट धडकणार आहे अशा तऱ्हेने. कधी जरी आला कधी पण या. खवणे बीच आहे मालवणातनं बहुतेक 30-40 किलोमीटर आहे ना रे. किलोमीटर. हां मालवणमधनं फक्त 30 किलोमीटर आहे. मालवणमध्ये आला तर 100% ही ॲक्टिव्हिटी करायला लागते. धडकते क्या बघून. फायनली बाहेर आलोय तर सगळं भिजले. सगळं काहीच राहिलं नाही आता. शेवट म्हणजे शेवट. भावानो ब्लॉग नक्की बघा. असलं पॉईंट बघायला मिळणार आहेत कायाकिंगचं. एकदम शेवट नक्की ब्लॉग बघा आणि बघितल्यावर कळणार आहे की नक्की ह्या पॉईंटलाच काय यायचं ते. आणि कारण तुम्हाला कळलंच ते आल्यानंतर की हा पॉईंट काय आहे. तर भावांनो आम्ही येऊन बसले परत कारमध्ये आणि विषय कसा आहे, कायाकिंग वगैरे सगळं आवरलेला आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहे परत रूमवर, जे की आहे आपली मालवणमध्ये. तर गुड मॉर्निंग भावांनो. काल म्हणजे पुढचं काय आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. रात्री मस्त जेवण वगैरे झालं, झोप झाली आणि सकाळचे आता वाजल्यात 9, 9:15. उठायला पण लेट झाला खरं. आता 400 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतर लेट होणार ना. कारण रनिंग लय झाले काल. कारण आपल्या घरापासून इथं ते किती 200 पडेल ना भागोच. हां ते 200 किलोमीटर प्लस तिथनं परत हे कायाक काहीतरी 40 किलोमीटर होतं. खवणे कायाक म्हणून बघितला चला लास्ट व्हिडिओमध्ये. ते 40 जाता 40 परत ते येता 40 ते 80 आणि परत इकडं आणि लोकल मालवणपासून इकडं आत यायचं म्हटलं तरी पण ते 10-12 किलोमीटर आहे. ते म्हणजे अंग म्हणजे एकदम दुखायला चालू जातो. पण असो मजा आली ती. आता आलोय आपण बीचवर. तसं तर आहे आम्ही देवबाग बीचला, पण माशाचा बाजार वगैरे जर सकाळी आपल्याला पाहिजे असेल, मासं खरेदी जर करायचं असतील तर तिकडं ती मालवणमध्ये कोस्टल लाईनला जर तुम्हाला मासं कसं घेतात कसं आणतात आतनं, ते अर्ध्या रात्री गेलेलं असतात, रात्रीची मासेमारी करतात आणि सकाळी घेऊन येतात. तर ते जर सकाळी जर ते मासं बघायचं असतील तुम्हाला तर ते मालवणमध्ये जायला पाहिजे. सगळ्या प्रकारचं मासं तिथं बघायला मिळतात. पापलेट, सुरमई. काल आम्ही सुरमई घेतलेला, महाग आहे का. हे लाकडं घेऊन जातात, मोठी होडी वर काढणार ह्या लाकडावर हे करून.
हे आज जाऊन दुसऱ्या उडीसाठी घेऊन चाललं वाटतं. हो दादा, गोडी काढायसाठी ते घेऊन गेला का? ती आता इकडे येणार आहे का दुसरीकडे? तिकडे आहे का? ठीक आहे, इथं नाही येणार, तिकडे येणार आहे. आणि या मासेमारीचे बोटी आहेत बघा, रात्री किनाऱ्यावर लागलेले आहेत, अशा बोटी असतात. मस्तपैकी आंघोळ केल्या, चाललं आता रिटर्न. मस्तपैकी रूमवर जायचं आणि आंघोळ करायची, फ्रेश व्हायचं गरम पाण्याने. हां, अजून खरं आज कुठं कुठं जायचं, काय करायचं आज काय फिक्स नाही, पण आज जायचं म्हणजे आज जायचं. सगळ्यात मोठा जल्लोष करायचं. वातावरण कसलं शेवट आहे खरं, इथं शांत वाटते. इथं विहीर आहे. वीर नाही, डबा राहते. की आंघोळ वगैरे झालेली आहे अशा तऱ्हेने. आणि हे बघा आमचा काय करलाय बघा, मग हे कोण करायचं, न्यायचं कोण? न्यायला नको, ते- टाकून जाऊया. सगळ्या गाडीवर का नाही कपडे टाकलाय वाळायला. मग हे न्यायचं कोण? इकडे टाकून जायचं इथंच, घरात घेतील काय? कपडे वाळवायची निंजा टेक्निक. निंजा टेक्निक. काच में डालो जल्दी सूख जाएंगे. ये देखो इधर देखो. नाश्त्यासाठी बसलो आता. आणि एक रात्रीचा जेवणाचा विषय सांगतो. जिथं पण तुम्ही जेवण घेताय, तुम्हाला मासे वगैरे खायचे असतील, अगोदर रेट विचारून तुम्ही ऑर्डर करा.